सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव आहे पुष्कर कुलकर्णी. आपण नेक्स्ट टॉपिक बघत आहे सॉलिड स्टेट. 12वीचा पहिला टॉपिक आहे. असा प्रिव्हियस पार्ट आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे, लिक्विड आणि गॅसियस स्टेट्स म्हणून. तर तिसरा स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघणार आहे की ज्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. ठीक आहे. सो व्हॉट आर सॉलिड्स? अ सॉलिड इज डिफाइंड एज दॅट फॉर्म ऑफ मॅटर विच पजेस रिजिडिटी अँड हेन्स पजेस अ डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. सो व्हॉट आर सॉलिड्स? त्याला पजेस रिजिडिटी आहे, खट्ट आहे असा. डेफिनाइट शेप आहे. शेप आहे म्हणजे रेक्टँग्युलरच आहे तर रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे, असे बरेच वेगवेगळे शेप्स आहेत. अँड डेफिनाइट व्हॉल्यूम पण आहे. व्हॉल्यूम म्हणजे तो काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय या स्पेसमध्ये. या स्पेसमध्ये काहीतरी तो जागा ऑक्युपाय करतोय म्हणजे त्याला व्हॉल्यूम आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघा सॉलिड स्टेटचे. सॉलिड्स आहे डेफिनाइट मास. त्याला मास आहे का? तर हो बघा. तुम्ही जो फोनवर जे हे लेक्चर बघताय, ज्या कम्प्युटरवर हे लेक्चर बघताय, ज्या फोनवर हे लेक्चर बघताय, ज्या कम्प्युटरवर हे लेक्चर बघताय, तो कम्प्युटर किंवा फोन बॅलन्समध्ये ठेवा. बॅलन्स म्हणजे काय? वजन काटा. एखाद्या डिजिटल बॅलन्स म्हणजे डिजिटल वजन काट्यात ठेवा आणि तुम्हाला दिसेल बघा 2 किलो, 1.5 किलो, 2 kg, 1 kg, हाफ kg. म्हणजे काय? त्याला मास आहे सॉलिडला. हे तर प्रूव्ह झालं. आता व्हॉल्यूम, त्याला व्हॉल्यूम पण आहे बघा. आपण काय म्हणूया, जो फोन तुम्ही समज मी फॉर एक्झाम्पल ज्या फोनवर तुम्ही लेक्चर बघताय ते फोन तुम्ही जर खिशात ठेवला, खिसा रिकामा होता, फोन खिशात ठेवला तर खिसा भरल्यासारखा होतो का नाही? हो ना, बरोबर. मग जर खिसा भरल्यासारखा होतो तर त्याला व्हॉल्यूम पण आहे म्हणू शकतो. तो स्पेस ऑक्युपाय करतोय. येस, तो स्पेस ऑक्युपाय करतोय ह्या सगळ्या स्पेसमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये, म्हणजे त्याला व्हॉल्यूम आहे. शेप आहे का? हो. फोन बघा रेक्टँगल आहे, कम्प्युटर बघा रेक्टँगल आहे. तुमच्याकडे जर कॉईन्स असतील तर ते सर्क्युलर इन शेप आहेत, जर नोटा असतील तर ते रेक्टँग्युलर आहेत, म्हणजे त्याला शेप पण आहे. आणि डेन्सिटीसुद्धा त्याला आहेच, हायर डेन्सिटी आहे. खूप क्लोजली टाईटली पॅक्ड ॲटम्स असतात, ॲटम्स सॉलिड स्टेटचे. ठीक आहे. सेकंड बघा, द डेन्सिटी ऑफ सॉलिड स्टेट इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड गॅसेस स्टेट. वॉटर अँड मर्क्युरी आर एक्सेप्शन्स. ते काय म्हणतात बघा, डेन्सिटी ऑफ सॉलिड्स इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि गॅसेस. म्हणजे व्हॉट दे हॅव टू से की सॉलिड हॅज द हायेस्ट डेन्सिटी. जेव्हा तुम्हाला असं ऑड मॅन आउट कुठे दिसतंय की बाबा सॉलिड जास्त आहे लिक्विड आणि गॅसपेक्षा, किंवा जसं कंपॅरिझन जेव्हा तुम्हाला कुठे दिसेल तेव्हा तुमच्या डोक्यात पटकन क्लिक झालं पाहिजे, ओ हा क्वेश्चन होऊ शकतो JEE, नीट किंवा CETसाठी. मग मी अशा ठिकाणी लगेच स्टार करून ठेवणार इथे. ठीक आहे. मग मी काय म्हणणार बघा, क्वेश्चन कसा येईल, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट डेन्सिटी इन द स्टेट्स ऑफ मॅटर. आणि ऑप्शन्समध्ये येईल A सॉलिड्स, B लिक्विड्स, C गॅसेस आणि D नन ऑफ दिस. तर तुम्ही पटकन कशाला गोल करून टाकायचा? सॉलिड स्टेट. बरोबर. पण जर क्वेश्चन असा आला विच हॅव इन बिटवीन डेन्सिटी ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर, तर तेव्हा ॲन्सर काय येईल बघा. ऑप्शन्स असतील सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि नन ऑफ दिस. तेव्हा ॲन्सर असेल लिक्विड स्टेट. म्हणजे विच हॅज द हायेस्ट डेन्सिटी, तर सगळ्यात हायेस्ट डेन्सिटी आहे सॉलिड्सला, त्याच्या पाठोपाठ आहे लिक्विड्सला आणि त्याच्या पाठोपाठ आहे गॅसेसला. म्हणजे गॅसेस हॅव द लीस्ट डेन्सिटी ऑफ द मॉलिक्युल्स किंवा ऑफ द ॲटम्स. ठीक आहे. थर्ड बघा, सॉलिड्स फॉर युजली हार्ड. सॉलिड्स हार्ड आहेत का? हे बघा मी फोनवर मारतोय, ऐकू येतोय का आवाज? म्हणजे सॉलिड्स हार्ड आहेत, आवाज येतोय ठाण ठाण. पाण्यावर मार बघू कसा आवाज येतो का? गॅसवर मार बघू आवाज येतो का? नाही ना. म्हणजे सॉलिड्स हार्ड आहेत, इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स कॉम्प्रेसिबल नाही आहेत. तुम्ही फोनवरती तुमच्या कितीही प्रेशर टाका, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल एखादी जर हे असेल, मी म्हणेन तुम्ही त्याच्या स्लॅबवर उभारला आहे, या स्लॅबवर कितीही प्रेशर टाका, स्लॅब कॉम्प्रेसिबल आहे का? आमच्या घरी जाड माणूस आला की तो स्लॅब पातळ होतो, फरशाखाली जातात, आणि बारीक आलं की नॉर्मल असतं. असं कधी होतं का? सॉलिड्स इनकॉम्प्रेसिबल आहेत, कॉम्प्रेस होत नाहीत. का नाही होत रे? तर ते आपण पुढे बघूच. तरी का नाही होत ॲक्च्युली त्याचं रिझन काय माहिती आहे का? तर ॲटम्स क्लोजली पॅक्ड आहेत. गोष्ट कॉम्प्रेस केव्हा होईल? जेव्हा मध्ये जागा असेल 2 ॲटम्समध्ये यायला, बरोबर ना. जेव्हा 2 ॲटम्सच्या मध्ये जागाच नाही आहे तर कॉम्प्रेस होणार कसं? ठीक आहे. इनकॉम्प्रेसिबल आणि रिजिड आहेत, घट्ट आहेत, घट्ट. नेक्स्ट बघा, सम सॉलिड्स लाईक सोडियम, पोटॅशियम अँड फॉस्फरस आर एक्सेप्शन्स. दे आर व्हेरी सॉफ्ट. Solids cannot be compressed because the intermolecular distance of separation between neighboring molecules is very small. आता ते काय म्हणतात बघा, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे काय? 2 ॲटम्समध्ये खूप कमी डिस्टन्स आहे सेपरेशनचं. त्यामुळे आपण काय म्हणतोय की सॉलिड्स आपण कॉम्प्रेसच नाही करू शकत, जागाच नाही आहे म्हणा 2 ॲटम्सच्या मध्ये. त्यामुळे आपण म्हणतो की सॉलिड्स कॉम्प्रेसिबल नाहीत. पण हां, हे कॉम्प्रेसिबल आहेत, लिक्विड्स स्लाइटली आहेत आणि गॅसेस तर शुअर कॉम्प्रेसिबल आहेत. का? लिक्विड्समध्ये बघा एक ॲटम इथं असेल तर दुसरा ॲटम इथं असतो,
त्यामुळे मध्ये जागा बरीच असते, त्यामुळे इझिली कॉम्प्रेस करता येते. आणि बघा त्याने एक्सेप्शन्स पण दिली होती, सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस. सोडियम वगैरे जर तुम्ही नॉर्मल सुरी ज्याने तुम्ही ब्रेडला बटर लावता त्याने पण तुम्ही कट करू शकता सोडियम, इतकं सोडियम सॉफ्ट आहे. मग हे एक्सेप्शन्स आहेत काही. जसं आपण म्हणतो ऑल द मेटल्स आर सॉलिड इन स्टेट एक्सेप्ट मर्क्युरी, बरोबर ना? तसं एक्सेप्शन सगळीकडे आहेत. वर्गात सगळीच मुलं दंगा करतात का? नाही, एखाद दुसराच करतो, म्हणजे एक्सेप्शन आहे. सगळेच अभ्यास करतात का? हो, सगळे अभ्यास करतात. एखादा करत पण नाही, एक्सेप्शन आहे. त्याचा कदाचित स्पोर्ट्समध्ये किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीत आवड असते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन अ सॉलिड स्टेट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर स्ट्रॉंगर दॅन दोज प्रेझेंट इन लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स. ते काय म्हणतात बघा, सॉलिड स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर आहे, हायेस्ट आहे. सगळ्यात हायेस्ट कोणाकडे आहे? सॉलिड्सकडे. त्याच्या पाठोपाठ कुणाकडे आहे? लिक्विड्सकडे. आणि त्याच्या पाठोपाठ कुणाकडे आहे? गॅसेसकडे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय म्हणू शकतो आपण? दोन मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कशामध्ये? सॉलिड्समध्ये. आणि ते पण खूप जास्त आहे, त्यामुळे तर ते टाईटली पॅक्ड आहेत ना. लिक्विड्समध्ये आहे का? कमी आहे. त्यामुळे तर आपण पाणी बघा फरशीवर ओतलं की वाहून जातं, फ्लो होतं. आणि गॅसेसमध्ये बघा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाही, त्यांना दोन मॉलिक्युल्सना एकमेकांबद्दल काही वाटत नाही. आपण जर ह्या क्लासरूममध्ये जरी आत्ता आपण 1 kg गॅस ठेवला किंवा आणून टाकला तर सगळे मॉलिक्युल्स लांब एकमेकांपासून पडतात. पण तसं सॉलिडचं होत नाही. तुमच्या खिशात पेन आहे, ते पेन टाका बघू खाली, पेन वितळून सगळीकडे पसरायला लागतात का त्याचे ॲटम्स? नाही. म्हणजे काय दिसायला लागले? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहे सॉलिड्समध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. All pure solids have characteristic melting points which depends on the extent of intermolecular forces present in the solid state. ते काय म्हणतात बघा, ऑल प्युअर सॉलिड्स ह्यांना स्ट्रॉंग मेल्टिंग पॉईंट असतो. इथं हे डिपेंडंट कोणावर आहे सांगता येते? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. स्ट्रॉंगर द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायर इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड्स. बरोबर, जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल तेवढं मेल्टिंग पॉईंट हाय असेल. समजते? जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल तेवढा मेल्टिंग पॉईंट हाय असेल, असं ते म्हणत आहे. म्हणजे हायेस्ट कोणाकडे असणार आहे? सॉलिड्सकडे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडंसं वीक कोणाकडे आहे? तर सॉलिड्स नंतर कोण आहेत? लिक्विड्स. म्हणजे लिक्विड्सचा मेल्टिंग पॉईंट सॉलिडपेक्षा कमी असेल. आणि सगळ्यात कमी कोणाकडे? गॅसेसकडे. ठीक आहे. weaker the intermolecular force of attraction, lower is its melting point. Hence, depending on the intermolecular force of attraction, melting point of different solids ranges almost absolutely zero helium to few thousand kelvins diamond. म्हणजे आता हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर आहे बघा. सोडियम आपण इझिली कट करू शकतो नाईफनी. जर नाईफनी आपण नाईफ म्हणजे सुरी, आपण सुरीने जर किंवा नाईफनी जर इझिली सोडियम कट करू शकतोय, म्हणजे सोडियममध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स हा कमी आहे. आणि हाच आयनमध्ये आयनमध्ये म्हणजे एफईमध्ये हा जास्त आहे. म्हणजे लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट जास्त असणार आहे सोडियमपेक्षा. ठीक आहे, कधी पण कंपॅरिझनमध्ये शिकायचं, म्हणजे आपल्याला ते CET, JEE, नीट या सगळ्या दृष्टीनेच तयारी होती आणि आपल्याला गोष्ट कळती पण. डे टू डे लाईफमधले तुम्हाला मी एक्झाम्पल ह्यासाठी देतोय की त्याने तुम्हाला ती कन्सेप्ट कळेल जास्त. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होल्ड द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स टाईटली. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होल्ड्स द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स टाईटली. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय? दोन ॲटम्सला टाईटली धरून ठेवतं, घट्ट धरून ठेवतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मध्ये उभारला आहे, माझ्या एक साईडला माझा एक मित्र आहे, दुसऱ्या साईडला दुसरा मित्र आहे, बरोबर. तर मी बॉन्ड आहे दोन ॲटम्समधला ते, आणि मी दोघांचे पण हात घट्ट धरून ठेवलेत. म्हणजे एवढं मी घट्ट धरीन दोघांना, तेवढी दोघं एकमेकांना सोडणार नाहीत, बरोबर. मी बॉन्ड आहे मध्ये म्हटल्यावर. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. Hence, the particles cannot change their position and remain stationary on one point. ज्या अर्थी मी त्यांचा हात सोडतच नाही आहे, त्या अर्थी ते कसे असणार आहेत? स्टेशनरी ॲट वन पोझिशन. देअरफॉर सॉलिड्स कॅनॉट फ्लो लाईक लिक्विड्स. त्यामुळं सॉलिड्स जर तुम्ही टाकले खाली, तुम्ही जो फोन आत्ता ज्या फोनवरती ज्या कम्प्युटरवर लेक्चर बघता तो टाका खाली, तुम्हाला काय दिसेल बघा? तो तसाच खाली पडेल. तो फ्लो नाही होणार खाली पडल्यावरती, तो विरघळणार नाही, तो मेल्ट नाही होणार. का? बॉन्ड स्ट्रॉंग आहे दोन ॲटम्समधला, तो इझिली ब्रेक होत नाही स्टेट चेंज करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हां, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला ह्याच्या नोट्स पण पाठवणारच आहे. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. ओके, फर्स्ट टाईप आहे बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स. अ क्रिस्टलाइन सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये डेफिनाइट अँड रिपीटिंग पॅटर्नमध्ये
अरेंजमेंट असते क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये, म्हणजे पॅटर्न असतो एक. म्हणजे आपण एक्स ॲक्सिसला जरी गेलो तर मॉलिक्युलर अरेंजमेंट सेम असेल, वाय ॲक्सिसला जरी गेलो तरी मॉलिक्युलर अरेंजमेंट सेम असेल, आणि झेड ॲक्सिसला जरी गेलो तरी मॉलिक्युलर अरेंजमेंट सेमच असेल. ठीक आहे, हे झाले क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता त्यामध्येच काही आपण वेगळे फीचर्स पण बघणार आहे बघा. आयसोमॉर्फस फॉर्म, काही फॉर्म्स असतात, जसं आपण आजपर्यंत ऐकले डायमंड आणि ग्राफाईट, आपण 10th स्टँडर्डमध्ये पण ऐकलं असतं बघा, डायमंड आणि ग्राफाईट, डायमंड आणि ग्राफाईट, हे सारखे एक्झाम्पल देतात प्रत्येकजण. म्हणजे काय ते आता इथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आयसोमॉर्फस फॉर्म, टू और मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेट टू बी आयसोमॉर्फस. आयसो म्हणजे काय, सेम, आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म, म्हणजे सेम फॉर्म, सेम फॉर्म. अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड आयसोमॉर्फिझम. बघा, द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स ऑफ आयसोमॉर्फस सबस्टन्स आर इन द सेम ॲटॉमिक रेशियो. ॲटॉमिक रेशियो सेम आहे, एक्झाम्पल पण दिले बघा. सोडियम क्लोराईड ॲटॉमिक रेशियो काय बघा, सोडियम 1 क्लोरीन 1 म्हणजे 1H2 1. पोटॅशियम क्लोराईड KCl म्हणजे केचं 1 आणि Clचं 1, म्हणजे रेशिओ 1H2 1 आहे ॲटम्सचा. बरोबर, जर रेशिओ सेम असेल तर मी काय म्हणणार, ते कसले फॉर्म आहेत, आयसोमॉर्फस फॉर्म. ते कसले फॉर्म आहेत, आयसोमॉर्फस फॉर्म. त्या ह्याच्याकडे बघा, बाणाकडे, हे कसले फॉर्म आहेत, आयसोमॉर्फस फॉर्म. आयसोमॉर्फस फॉर्म कधी असणार आहेत, जेव्हा रेशिओ ॲटम्सचा 1:1 असेल. NaCl, Na 1 आहे, Cl 1 आहे म्हणजे 1:1. KCl, K 1 आहे, Cl 1 आहे म्हणजे 1:1. अजून एक एक्झाम्पल बघा, HCl, H 1 आहे, Cl 1 आहे म्हणजे 1:1. म्हणजे हे सगळे कसे आहेत, आयसोमॉर्फस फॉर्म. आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. ठीक आहे. The molecular formula and the chemical properties of isomorphous substances are similar. Molecular formula आणि chemical properties हे similar आहे. Some substances are not isomorphous even though they have same atomic ratio, similar molecular formula and similar chemical properties. This is because they have different crystal structures. केव्हा केव्हा हे लागू पण होत नाही आयसोमॉर्फस, सेम ॲटॉमिक रेशिओ असून सुद्धा. हे का नाही होत, तर त्यांचं इंटरनल क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतं. त्यांचं इंटरनल क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतं. म्हणजे आपण झूम करून बघितलं आतलं स्ट्रक्चर की ते डिफरंट आहे. बाहेरनं भले ते रेशिओमध्ये सेम आहेत, पण आत बघितलं की त्यांचं स्ट्रक्चर टोटली डिफरंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, पॉलिमॉर्फस किंवा एलोट्रॉपिक फॉर्म. अ सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलायझेस इन 2 or more फॉर्म्स अंडर डिफरंट कंडिशन्स इज कॉल्ड पॉलिमॉर्फस. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म, म्हणजे मेनी फॉर्म्स, म्हणजे मेनी फॉर्म्स. बरोबर. आपण जे 10th स्टँडर्डला बघितलेलं होतं डायमंड आणि ग्राफाईट, हे पॉलिमॉर्फस आहेत, एलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत बघा. अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. मी परत एकदा डेफिनेशन वाचतो, नीट डोक्यात जावी यासाठी. अ सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलायझेस इन 2 or more फॉर्म्स अंडर डिफरंट कंडिशन्स. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये एकच सबस्टन्स दोन वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये सापडते. जसं की डायमंड वेगळ्या कंडिशनमुळे तो डायमंड आहे आणि इंटरनल वेगळ्या कंडिशनमुळे तो ग्राफाईट आहे. ठीक आहे. The polymorphic form are also called allotropic forms. Diamond and graphite, fullerene are 3 polymorphic forms of carbon. म्हणजे काय, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळे त्याचे स्ट्रक्चर्स आहेत. कंडिशन बदलली की तो डायमंड होता, तिथं कंडिशन वेगळ्या होत्या म्हटल्यावर तो ग्राफाईट आहे सापडलेला. म्हणजे कंडिशनवरती डिपेंडंट आहे की ते कोण आहे. ठीक आहे, तुम्हाला आयडिया येते. हे काय झाले, एलोट्रॉपिक फॉर्म किंवा पॉलिमॉर्फस. आणि रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर आर 2 एलोट्रॉप्स ऑफ सल्फर. हे तुम्ही पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये हे तुम्ही बघालच. रोम्बिक आणि मोनोक्लिनिक स्ट्रक्चर जर तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर हे एक्झाम्पल पण नाही, तिथं तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर वगैरे बघितलं की तुम्हाला लगेच अंदाज येईल या गोष्टीचा. सिलिकॉन डायऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट ऑल्सो हॅव एलोट्रॉप्स. तुम्ही कधी पण बोर्डाच्या एक्झामला लिहित असताना वगैरे तुम्हाला इम्पॉर्टंट काय बघा, डेफिनेशन तुम्ही लिहायला पाहिजे. ठीक आहे. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म, हे पण आलं पाहिजे. त्याच्याचबरोबर त्याचा अल्टरनेट नेम एलोट्रॉपिक फॉर्म आणि एखादं एक्झाम्पल हे सफिशियंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, ॲमॉर्फस सॉलिड्स, सिडो सॉलिड्स किंवा सुपर कूल्ड लिक्विड्स. आपण जो फर्स्ट पॉईंट बघितला आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स, बरोबर. थोडक्यात काय, सॉलिड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इन टू टाईप्स. फर्स्ट आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि सेकंड आहे ॲमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण बघितलं, आता आपण बघणार आहे ॲमॉर्फस सॉलिड्स. ॲमॉर्फस सॉलिड्सला सिडो सॉलिड्स पण म्हणतात. सिडो म्हणजे काय रे, खोटं, फॉल्स. सुपर कूल्ड सॉलिड्स, द सबस्टन्सेस दॅट ॲपियर लाईक सॉलिड्स, सॉलिडसारखे ॲपियर करतात, दिसतात, बट डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आर
एमॉर्फस किंवा नो फॉर्म सॉलिड्स. म्हणजे ते काय म्हणतात बघा, जे सॉलिड्स दिसतात आपल्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये लांबनं, पण ॲक्च्युली ते तसे नाही आहेत. तर आपण काय म्हणणार, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, एमॉर्फस सॉलिड्स. म्हणजे सॉलिडसारखे दिसत आहेत, पण त्यांचा आतला इंटरनल स्ट्रक्चर जर चेक केला तर परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन नाही आहे. म्हणजे काय, एक्स ॲक्सिसला ॲटम्सची अरेंजमेंट वेगळी आहे, वाय ॲक्सिसला ॲटमची अरेंजमेंट वेगळी आहे आणि झेड ॲक्सिसला ॲटमची अरेंजमेंट वेगळी आहे. त्यामुळं मी त्याला असं काय म्हणणार, एमॉर्फस सॉलिड्स. म्हणजे तिन्ही ॲक्सिसला, तिन्ही डायमेन्शन्सला जर मी चेक केलं आणि ॲटम्सची अरेंजमेंट सेम सापडली तर त्याला मी म्हणणार क्रिस्टलाइन सॉलिड्स. आणि जर तिन्ही स्टेटला, तिन्ही डायरेक्शन्सला, तिन्ही डायमेन्शन्सला, तिन्ही आपण डायमेन्शन्सला जर वेगवेगळी मला अरेंजमेंट दिसली किंवा दोनला एक्स आणि वायला सेम अरेंजमेंट आहे, झेडला अरेंजमेंट बदललेली आहे, तर मी त्याला लगेच काय म्हणणार, तो कोण आहे, एमॉर्फस सॉलिड आहे किंवा तो कोण आहे, स्यूडो सॉलिड आहे. ठीक आहे. गोष्ट कंपॅरिझनमध्ये तुम्हाला मी सांगितली वॉटर क्रिस्टलाइन आणि वॉटर एमॉर्फस, तुम्हाला गोष्ट क्लिअर व्हावी. अँड दिस टॉपिक टोटली डील्स विथ ओनली क्रिस्टलाइन सॉलिड्स. दिस टॉपिक हॅज नो कन्सर्न विथ एमॉर्फस, स्यूडो और सुपर कूल्ड लिक्विड्स. सो ह्याचं तुम्ही काळजी पण करू नका, कारण की हे स्टडी करण्यासारखं आत्ता आपल्याला नाही आहे. आत्ता आपण बघणार आहे सॉलिड स्टेट. जेव्हा तुम्ही BScच्या फर्स्ट इयरला वगैरे जाल तेव्हा तुम्हाला एमॉर्फस सॉलिड्स पण शिकायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि एमॉर्फस सॉलिड्स. थोडंसं आपण डिटेलमध्ये आता ॲक्च्युअली बघूया, एक्झाम्पल वगैरे घेऊन, म्हणजे बरं पडतं ना जरा. क्रिस्टलाइन सॉलिड्स. हां, a crystalline solid usually consists of a large number of small crystals. Each of them have definite characteristic geometrical shape. These tiny crystals are called unit cells. ते काय म्हणतात बघा, युनिट सेल्स असतात. सगळे युनिट सेल्स एकत्र करून मोठं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार करतात. आणि मोठं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार केलं त्याला वेल डिफाईन्ड अरेंजमेंट असली किंवा पॅटर्न असेल तर त्याला आम्ही म्हणणार दे आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. अ युनिट सेल इज अ बेसिक रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड. ते काय म्हणतात, जो पार्ट रिपीट होतोय कन्सिस्टंटली त्याला आपण काय म्हणणार, युनिट सेल. जसं आता एक्झाम्पल बघा, सोडियम क्लोराईड आहे, इथं क्रिस्टलाइन कॉर्ड्स दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल. ही दिसते तुम्हाला, सर्क्युलर अरेंजमेंट दिसते बऱ्यापैकी. हीच अरेंजमेंट तुम्हाला इथं पण दिसते बघा, तुम्हाला हीच अरेंजमेंट इथं पण दिसते बघा, तीच अरेंजमेंट इथं पण दिसते बघा, तीच अरेंजमेंट इथं पण आहे. तशी सिमिलरली खाली पण ठिकाणी तुम्हाला अरेंजमेंट दिसते. म्हणजे मी ह्याला काय म्हणणार, युनिट सेल. समजतंय का. बेसिक रिपीटिंग, बेसिक बघा, युनिट सेल इज अ बेसिक रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. रिपीटिंग म्हणजे हाच एवढा पार्ट रिपीट होतोय ना कायम, म्हणजे हा कोण आहे, युनिट सेल आहे. म्हणून मी म्हणतो की डायग्राम्स असले की जरा एक्सप्लेनेशनला बरं पडतं. Okay, crystalline solids have long range order, which means that there is a regular pattern of arrangement of particles which repeats itself periodically over the entire crystal. ते काय म्हणतायत, एक वेल ऑर्डर्ड पॅटर्न आहे की जो पूर्ण रिपीट्स इटसेल्फ पिरियॉडिकली ओव्हर एंटायर क्रिस्टल. तो पूर्ण क्रिस्टलमध्ये म्हणजे पूर्ण सॉलिडमध्ये हा तुम्हाला असाच पॅटर्न दिसेल. तुम्हाला कुठेही असा हा वेगळा पॅटर्न दिसणार नाही त्या सबस्टन्समध्ये, कॉर्ड्समध्ये. म्हणून आपण काय म्हणतोय की ते क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. समजतंय. थँक्यू. पुढं बघूयात आपण, क्लिअर आहे तुम्हाला तर. एमॉर्फस सॉलिड्स. ठीक आहे, आता एमॉर्फस सॉलिड्स बघा. जसं आपण मगाशी म्हटलेलं, डायरेक्शन सगळीकडे सेम नसती. चलो डायग्राम बघा पहिल्यांदाच. डायरेक्टली इंटरनल स्ट्रक्चर हे बघा, इथं अरेंजमेंट सेम दिसते. अरे वर गेल्यावर बघ अरेंजमेंट बदललीच आहे, इकडे बघ अरेंजमेंट वेगळी, इथं पण वेगळी आहे. तर ही अरेंजमेंट जरा सेम दिसते ना. म्हणजे कुठं कुठं अरेंजमेंट सेम आहे पण ती अशी पॅटर्न आहे तसा राहिलेलं नाही आहे. खाली गेल्यावर बदललं, वर गेल्यावर बदललं, पण इथे थोडी सेम आहे, वर गेल्यावर परत बदललं. हे बघ इथं पण अरेंजमेंट सेम दिसते, पण आता बाकी कुठंच नाही ना. म्हणजे तसं पॅटर्न नाही आहे माझ्याकडे की बाबा हां ह्या ॲक्सिसला सगळीकडे अरेंजमेंट सेम आहे. त्यामुळेच तर आपण म्हणतो ना की त्याला एमॉर्फस सॉलिड्स आहे. द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम्स, molecules or ions in amorphous solids have only short order range. शॉर्ट ऑर्डर रेंजमध्ये तुम्हाला कुठे सुद्धा अरेंजमेंट सेम नाही दिसत. दिसते सेम पण शॉर्ट ऑर्डर रेंज आहे बघा, इथंपर्यंतच दिसतंय. खाली गेल्यावर बदललं बघ, इकडे गेल्यावर बदललं बघ. त्यामुळं in such an arrangement a regular and a periodically repeating pattern is observed over a short distance only. ते काय म्हणतात, रिपीटिंग पॅटर्न तुम्हाला दिसेल कुठेतरी पण तो शॉर्ट डिस्टन्ससाठी असेल. तो लॉंग डिस्टन्ससाठी असेल तर आपण त्याला म्हणणार क्रिस्टलाइन. तो शॉर्ट डिस्टन्ससाठी असेल तर त्याला आपण म्हणणार एमॉर्फस. सच पोर्शन्स आर स्कॅटर्ड इन बिटवीन अरेंजमेंट्स इज डिसऑर्डर्ड. त्यामुळे आपल्याला डिसऑर्डर्ड अरेंजमेंट आहे बघा. इथे अरेंजमेंट सेम आहे, इथं बघा बदललंच काय तर तिसरं झालं. हे बघा ही आणि ही पण अरेंजमेंट बऱ्यापैकी सेम आहे, तरी पण आता खाली गेल्यावर बघा बदललं, इकडे गेल्यावर बघा बदललं. म्हणजे तशी लॉंग रेंजसाठी सेम दिसत नाही आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे आपण त्याला कशात टाकले, क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. आणि एक्झाम्पल पण आहेत बघा, ग्लास, रबर, प्लास्टिक आणि एमॉर्फस सॉलिड्स.
ॲमॉर्फस सिलिकॉन. पण ठीक आहे स्टुडंट्स, थँक्यू. आजच्यासाठी आपण एवढंच बघूया. राहिलेलं आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये बघूया. थँक्यू. हॅव अ गुड डे.